शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अनेक आयोग, आंदोलने आणि आश्वासने झाली, मात्र हमी भावाचा मूलभूत प्रश्न आजही कायम आहे। देशाच्या अन्न सुरक्षेचा पाया असलेल्या शेतकऱ्यालाच उत्पादनाचा न्याय मोबदला मिळत नसेल तर ते देशाचे मोठे अपयश आहे। उत्पादन खर्च सातत्याने वाढत असताना शेतमालाच्या किमती मात्र त्या प्रमाणात वाढत नाही। त्यामुळे शेती दिवसेंदिवस आदबट्ट्याचा व्यवसाय ठरत आहे। उत्पादन खर्चावर किमान 50% नफा देण्याची शिफारस अनेक वर्षांपूर्वी करण्यात आली होती, मात्र तिची प्रभावी अंमलबजावणी अद्याप झाली नाही। उत्पादन खर्च मोजण्याच्या विद्यमान पद्धतीमुळे जाहीर होणारा किमान आधारभूत भाव शेतकऱ्यांच्या अपेक्षांना न्याय देत नसल्याची भावना वाढत आहे। त्यातच बहुतांश शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या हमी भावाचाही प्रत्यक्ष लाभ मिळत नाही। डिझेल, खत, बियाणे, वीज, कीटकनाशके आणि वस्तू व सेवा करामुळे शेतीचा खर्च सातत्याने वाढत चाललाय। त्यापेक्षा कीटकनाशके आणि खतांचा खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना जैविक शेती मिशनसाठी प्रोत्साहन अनुदान का दिले जात नाही? मात्र या उत्पादन वाढीचा पुरेसा विचार किंमत निश्चित करताना होत नसल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न घटत आहे। याचा परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर आणि शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक स्थैर्यावर होत आहे। परिणामी शेतकरी आत्महत्यांची गंभीर समस्या देशात कायम आहे। उत्पादन खर्च, अपुरा भाव, कर्जबाजारीपणा, नैसर्गिक संकटे आणि अपुऱ्या शासकीय संरक्षणामुळे अनेक शेतकरी हतबल होत आहेत। त्यामुळे केवळ घोषणा नव्हे तर ठोस आणि परिणामकारक कृषी धोरणांची गरज आहे। शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे। त्याच्या श्रमाचा योग्य सन्मान आणि उत्पादनाला कायदेशीर न्याय व विश्वासार्ह हमीभाव मिळणे हा त्याचा हक्क आहे। हा हक्क प्रत्यक्षात आणण्यासाठी पारदर्शक किंमत धोरण, शेतकरी हिताचे निर्णय आणि प्रभावी अंमलबजावणी हीच काळाची खरी गरज आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।